सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरातील सातपूर परिसरात मुक्या जनावरांवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून या प्रकरणामुळे परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। एका फिरस्ती गायीसोबत अश्लील कृत्य करून तिला इजा पोहोचवल्याप्रकरणी सातपूर पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 14 मे 2024 रोजी दुपारी सुमारे 2 वाजेच्या दरम्यान सातपूर येथील पपाया नर्सरी परिसरातील रस्त्याच्या कडेला हा प्रकार घडलाय। फिर्यादी आकाश शिवाजी खंडारे वर्ष 27 राहणार राज्य कर्मचारी सोसायटी अशोकनगर सातपूर यांनी याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। तक्रारीनुसार आरोपी काशीनाथ लक्ष्मण काशीत वर्ष 28 राहणार वेळुजे तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक याने एका फिरस्ती गायीसोबत अश्लील कृत्य करत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं असून त्या जनावरांवरील वाढत्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली जाते। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 323 तसेच प्राणी संरक्षण अधिनियम कलम 11(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत पुढील तपास सुरू केलाय। दरम्यान प्राणी मित्र आणि सामाजिक संघटनांनी अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। मुक्या जनावरांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी कठोर शिक्षा आणि जनजागृती आवश्यकता असल्याचं मत नागरिकांकडून व्यक्त केलं जात आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। काय नाव आहे तुझं? राहायला कुठे आहे? मुंडगाव संदीप फाउंडेशनच्या घरी। नेमकं काय प्रकार घडलाय, काय सांगाल? नेमकं असं झालं, आम्ही तिकडनं पपई नर्सरीवर नेत होतो आणि तिकडनं असंच मी मागं बसलेलो होतो गाडीवर, माझं लक्ष त्या बाजूला होतं। त्या बाजूला लक्ष असताना ते नेमकं मी गोई माता बघितली आणि तिकडनं येता नाही का ते काहीतरी चालू होतं तिकडे। मी जे बघितलं डोळ्यांनी मग मी पुढे जाऊन गाडी थांबवली नाही का। गाडी थांबवल्यानंतर मग मी थांबलो की रिटर्न आलो, मग त्याची व्हिडिओ वगैरे काढल्यानंतर मग त्याला बघितल्यानंतर तो पळायला लागला। मग मी त्याला डायरेक्ट पकडलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन आलो।